नागपुर की पांचपौली पुलिस को एक बड़ी सफलता हाथ लगी है। पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर जाल बिछाकर एक युवक को अवैध पिस्तौल के साथ गिरफ्तार किया है। घटना 21 फरवरी की रात करीब 10 बजे की है। पांचपौली पुलिस की टीम को खबर मिली थी कि रेलवे फाटक के पास एक संदिग्ध व्यक्ति हथियार लेकर घूम रहा है। पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए ड्यूटी देशी भट्टी के सामने से सैयद मजाहिर अली जाफरी नाम के 30 वर्षीय युवक को हिरासत में लिया। जब पुलिस ने उसकी तलाशी ली तो उसके पास से 10,000 रुपए मूल्य की एक देशी पिस्तौल बरामद हुई। आरोपी से पूछताछ करने पर आरोपी ने बताया कि यह हथियार उसने अपने साथी शाहरुख खान की मदद से मंगवाया था। पुलिस ने आरोपी के पास से पिस्तौल और मोबाइल फोन सहित कुल 35,000 रुपए का माल जब्त किया है। आगे की जांच पांचपौली पुलिस कर रही है। बरोबर आहे। शांतीनगरचा आरोपी इथं पांठेरीजवळ बसायला आला ताजनगरचा एक चर्चा करत असताना एका आरोपीकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली। मग त्यांना पिस्टल ते हवा होतं। त्यांनी त्या ठिकाणी 15,000 रुपये दिला होता आरोपी सय्यद जाफरींनी। तो राहणारा शांतीनगरचा आहे। त्याच्यानंतर त्याचा जो इरादा होता तो इरादा चेंज झाला। त्याचे वडील मरण पावले। त्याच्यानंतर तो सौदा कॅन्सल करण्याची तयारीत होता, परंतु ह्या शाहरुख नावाच्या व्यक्तीने ताजनगर टेकाचा त्यांनी म्हणे असं सौदा वापस नाही होगा, तर त्यांनी दिलेल्या करारप्रमाणे दिला। ते पिस्टल घेतल्यानंतर एक याच्यात फोटो काढून आपल्यासोबत फोटो काढला। ते सोशल मीडियावर एकाने आम्हाला गोपनीय खबर दिली की फोटोसहित त्याचं पिस्टलसहित फोटो दिसत आहे, याच्याजवळ नक्कीच असायला पाहिजे देशी कट्टा। त्या अंदाजावरून आमचे मुकेश यादवची टीम त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली आणि त्याच्याकडून पिस्टल रिकव्हरी करण्यात यश मिळालं। त्याच्यानंतर पिस्टल कोणाकडून घेतलं तर ताजनगर टेका शाहरुख खान याच्याजवळून घेतल्याचे निष्पन्न झाले। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले। पीशरमध्ये आहेत आरोपी। त्याच्या ताब्यातून सुरुवातीला मिळालेलं आहे, त्याच्या रेकॉर्ड नाही, तो पहिल्यांदाच गुन्हा आहे। ज्याच्याकडून घेतलं त्याच्यावर 2022मध्ये 325चा गुन्हा आहे। क्राईम ब्रँचने रेड केलेली आहे। यशोधराला गुन्हा दाखल आहे। नाही, असं प्राथमिक माहिती आहे की त्याच्यावर जे झालेली परिस्थिती आहे त्याच्यामुळे स्वतःला संपवण्याच्याच तयारीत असतानाच त्याच्यासाठीच घेतलं असल्याचे निष्पन्न झालं। याच्यात PSI माझगावकर, रवींद्र राऊत, मुकेश यादव, रेवतकर, पाल, युनुस खान आणि अमित ठाकूर यांनी केलेले आहे।